घ्या ना साहेब. साहेब त्यांना आता नंतर आपण नाही पण नंतर आता साहेब येणार आहेत का युगांडावरना आणि कंदी पेढे त्यांना पुन्हा कधी खायला मिळणार? नाही नाही पेढे खायचे. घ्या ना घ्या. नाही म्हणलं ना. भाऊ मराठी बोलला ना गा पाता का आता भाऊ ते जरा ना रिचर्ड साहेबांचा प्रॉब्लेम झालाय. ते बोले 1 महिना लागेल यायला म्हणून फक्त तुमच्यासाठी मी हे सगळं जुळवलं. प्लीज सांभाळून घ्या. म्हणजे दादा व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू आहे. तुम्ही एवढं मोठं काम केलंय रस्त्याचं. तुम्ही ते काम का केलंय? चला उद्घाटन. दादा चला चला आपण उद्घाटन करून घेऊ. टाळ्या 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 वाजवा. अरे वा वहिनी आल्या. वहिनी नीट वाळा. रस्ता पाहिजे होता तर खरं सांगायचं ना. असं खोटं कशाला बोललात? साहेब आम्ही खोटं नाही बोललो. काय खोटं नाही बोलले? तुम्ही सांगितलेलं तसं माणूस युगांडामध्ये कोणी मंत्रीच नाहीये. मी सगळी चौकशी केली आहे. पल्लवी ताई येऊ का? मोताळे ताई या 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 बसा ना. बसा 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 बसा. सावकाश. ह्या आमच्या मोताळे ताई. नमस्कार साहेब. तुम्ही रस्ता बनवणार म्हणून खूप खुश झाल्या होत्या आणि खास तुमच्यासाठी रव्याचे लाडू केलेत त्यांनी. साहेब घ्या ना. घ्या घ्या घ्या. गरोदर असल्यामुळे खूप भीती वाटायची घरातून बाहेर पडायला. पण आता टेन्शन नाही. आम्ही तुमचे उपकार विसरणार नाहीत. ताई तुमच्या सेवेसाठीच नगरसेवक झालोय. पल्लवी येऊ का? कोमल वहिनी दादा या ना. या या या. नमस्कार साहेब. नमस्कार. खूप चांगलं काम केलं तुम्ही रस्त्यांचं काम करून. या वर्षी आम्ही मतदान तुम्हालाच करू. या या चेतन आणि सचिन या या या. नमस्कार साहेब. नमस्कार नमस्कार नमस्कार. काय आमच्या पण सोसायटीत गणपती असतो. हो मुलंच आम्ही करतो. गेल्या वर्षी तुम्ही पूजेला आलात नाही. या वर्षी नक्की यायचं. हा येणार नक्की येणार. पावती फाडू. हा फाडा. हे माझ्याकडून 500 रुपये. एक मिनिट घ्या. ते परत घ्या. घ्या का? अहो साहेब आता ते ही जी पोरं आहेत ती परत गल्ल्यांमध्ये जाऊन काय सांगणार की साहेबांनी 500 रुपये दिले. सांगू द्या की. सांगा रे सांगा. सांगा काय सांगा. तुम्ही एवढे मोठे नगरसेवक आणि वर्गणी 500 रुपये. 500 ए बाळा देऊन टाक. पैसे देऊन टाक. बरं दे. हे घे 1000 रुपये ठेव. आओ साहेब खरंच नको. पण आता काय झालं? कसं सांगू मी सगळ्यांसमोर. साहेब आम्हाला अजून नोकरी नाही तरी पण आम्ही 5000 रुपये दिले. हो 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 हो. आणि तुम्ही 1000 रुपये. अहो साहेब आता ते कसं दिसतंय? बरं दिसतं तरी का? बरं ठीक आहे दे. आणि हे घे 6000 रुपये माझ्याकडून. यावेळेस आपलं वोट तुम्हाला. ठीक आहे. आता मतदानाचा विषय निघालाच आहे तर ते इंगळे काकांचं काहीतरी काम होतं. त्यांचं काम आहे. त्यांचं काम असं आहे. बरोबर मी येतो. हा तुम्ही गणपती तयारी करा जरा. हो भेटू. पल्लवी. कोमल वहिनी कशी आहेस? मी बरी आहे. तू घाईत आहेस? नाही बोल ना.
तुमची त्या नगरसेवकाबरोबर चांगली ओळख आहे ना? हा म्हणजे हो का, काय झालं? अगं माझ्या मुलाला नर्सरीत ऍडमिशन घ्यायचं आणि त्यांनी 3 लाख रुपये फीस सांगितली. ऍडमिशनसाठी 3 लाख रुपये? एवढ्यात एखादी नवीन नर्सरी विकत येईल, 10 पोरं शिकतील त्यात. नाही ग, आजकाल मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं म्हटलं तर पैसे खर्च होणारच ना. हे बघ कोमल वहिनी, एक गोष्ट ना तुझ्या डोक्यात फिट करून घे. चांगलं शिक्षण आणि महाग शिक्षण या 2 वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. आता मला सांग, एवढे 3 लाख रुपये देऊन त्या नर्सरीत असं काय वेगळं शिकवणार आहेत? अगं या वयात तर शिशु करण्यातच सगळा वेळ जातो. तसं नाही ग पल्लवी, तू माझ्यासाठी बोल ना त्यांच्याशी एकदा, तेवढीच फीस तरी कमी होईल. बर ठीक आहे, सांगते मी तुला. थँक्यू, बाय. ऍडमिशनसाठी गोळी साईड. ओके. फीस कधीपर्यंत भरावी लागेल? उद्या. ओके, चेक चालेल. चेक इज प्रेफरेबल. येस, प्लीज सिट. ठीक आहे, मग मी उद्या येते आणि भरते फी. ओके, थँक्यू. वेलकम. बाय बाय. येस प्लीज. बोला. आम्हाला आमच्या मुलासाठी ॲडमिशन हवं आहे. ओके, 1 सेकंड. ओ सॉरी, ॲडमिशन फुल आहे. नाही नाही, या वर्षी नको आहे. ओके, किती वर्षांचं आहे तुमचं बाळ? अजून जन्माला यायचं आहे. हो, सो स्वीट. पण आजकाल ट्रेंड आहे असा, म्हणजे मूल जन्माला यायच्या आधीच पेरेंट्स प्लॅन करतात. बरं, फीस साधारण काय असेल? हे घ्या, यात मेन्शन केलंय. हां, सेकंड लास्ट. 3 लाख? आत्ता तरी 3 लाख आहेत, पण तुमची केस वेगळी आहे ना. म्हणजे तुमच्या बाळाला अजून 2 वर्ष तरी लागतील, राईट? तर त्याप्रमाणे 5 लाख. 5 लाख? 5 लाख. एक्सक्यूज मी, आलेच मी. हो, बॅग इथे राहून देऊ? शुअर. ओके. ये किती गोड दिसतात ना सगळे. मला तर फक्त 5 लाख रुपये दिसत आहेत. पहिले चल निघू इथून. नाही नाही, अजिबात नाही. आपण ना आपल्या मुलाची ऍडमिशन याच शाळेत करायची. काही झालं तरी त्याच्या शिक्षणात कुठेही कमी पडायचं नाही. जा, जा. पण 2 वर्षाच्या पोरासाठी 5 लाख रुपये? हा, त्या सोन्यात चमचन खाऊ घालतात काय? नाक पुसता येत नाही या पोरांना, म्हणे 5 लाख रुपये यांच्या शिक्षणाचे द्यायचे. हा, एक काम कर, आपण चल निघू. नाही, तू चल. चल. पल्ले, आम्ही क्वालिटी एज्युकेशन देतो. मुलांना जेवू घालायला नाही शाळा उघडली आम्ही. ते काम आई वडिलांचं. अहो पण 2-3 वर्षांच्या मुलांना तुम्ही काय शिकवणार? सी, आम्ही 2 वर्षापासूनच मुलांची स्पर्धा परीक्षा
अमेरिका युरोप इथल्या स्कॉलरशिप्स यासाठी तयार करतो. बघितलं? पण 2 वर्षाच्या मुलाला स्पर्धा परीक्षांबद्दल काय कळणार? त्याच्यासाठी भारत हेच इंग्लंड आहे आणि भारत हाच अमेरिका. सुदैवानं 2-3 वर्षाच्या मुलांना आपल्याला वाटतो त्यापेक्षा जास्त सुंदर वाटतो आपला देश. राईट. पण त्यांनी जग बघितलेलं नसतं ना. आम्ही इथे त्यांना काऊ ये चिव ये हे नाही शिकवत. आम्ही त्यांना केम्ब्रिज किंवा ऑक्सफर्ड या लेवलचं एज्युकेशन देतो. आपण ज्याला चिव काय आणि काऊ काय हेच माहित नाही, तो ऑक्सफर्डमध्ये गेला काय आणि केम्ब्रिजमध्ये गेला काय, तो मूर्खच राहणार ना. ज्याला आपली मातृभाषा येत नाही, आपल्या देशातली झाडं फळं हे ओळखता येत नाही, ते शिक्षण काय कामाचं? त्याला विद्वान तरी कसं म्हणायचं? लोक हा असाच विचार करतात आणि जगाच्या स्पर्धेत मागे राहतात. अहो, जग कुठे चाललंय? कुठे चाललंय? कुठे चाललंय? तुमच्या माहिती करता सांगतो मॅडम. या देशातल्या खेड्यापाड्यात राहणारी मातृभाषेत शिक्षण घेतलेली मुलं आहेत ना, जगातल्या मोठमोठ्या कंपन्यांचे मॅनेजर झाले. जगात त्यांनी स्वतःचं नेतृत्व सिद्ध केलं. का बरं? कारण खरा नेता तोच असतो जो संकटातून मार्ग काढतो. आणि हा खरा नेता तयार कसा होतो? संकट आणि संघर्ष याच्या अनुभवातून. हे 5-5 लाख रुपये देऊन बालवाडी झालेले मुलं नाही करू शकत. पण जगात आपला ठसा उमटवायचा असेल तर जग कळायला नको का? त्यासाठी इंग्लिश आलं पाहिजे. APJ अब्दुल कलाम हे एकच उदाहरण पुरेसं. छोट्या शाळेत शिकले, छोट्या गावात राहिले. मला सांगा कुठे आली त्यांनी इंग्रजीची अडचण? पण प्रत्येक मुलगा अब्दुल कलाम नसतो ना. हा, बरोबर आहे. बरोबर बरोबर. प्रत्येक मुलगा अब्दुल कलाम नसतो. पण तुमचा मुलगा धोनी असू शकतो, विश्वनाथन आनंद असू शकतो. काय ना, सगळे डॉक्टर झाले तर एकमेकांना इंजेक्शन देत सुटतील ना. हे बघा, मी तुम्हाला आग्रह केला नाही. आम्ही जगातल्या चांगल्या गोष्टी मुलांना शिकवतो. पोएट्री, ड्रामा, पेंटिंग आणि हे सगळं आम्ही त्यांना त्यांच्या टॅबवर दाखवतो. वाव, तुम्ही मुलांना टॅब पण देता? नाही, तो तुम्हाला घ्यावा लागेल. त्याचे 50,000 वेगळे. मॅम, मला तुमचे विचार खूप आवडले. मी माझ्या मुलाला याच शाळेत टाकणार. प्लीज. ठीक आहे ठीक आहे. आता तुझी इच्छा मी पूर्ण केली नाही असं कधी होईल का? मॅडम, मला ना फक्त 2 महिन्यांचा वेळ द्या. मी तुमची सगळी फी देतो. काय मला लोन करावं लागेल ना म्हणून. ओके, पण तुम्ही ॲडव्हान्स आत्ताच भरा. काय उद्या जर 2 आणखीन मुलांचं ॲडमिशन झालं तर आम्ही 10च मुलांना ॲडमिशन देतो ना. म्हणजे अशी अजून 8 जोडपी आहेत ज्यांना अजून मूल झालेलं नाही, तरी पण त्यांनी ऍडमिशन घेतले मुलांसाठी. हो, म्हणजे शिक्षणाचं महत्त्व तुमच्या लक्षात आलंच असेल. तुमचं शिक्षण काय झालंय? BA. कुठल्या शाळेतून? हे चंदावरकर. चंदावरकर. तुला सांगतो, हे मराठी शाळेत शिकलेले लोक असतात ना, हे सगळ्यात जास्त आग्रह धरतात इंग्रजी शाळेचा. ॲडव्हान्स 50,000 तुम्हाला आत्ताच भरावे लागतील आणि पुढची फीस जर 2 महिन्यात भरली नाही तर ॲडमिशन कॅन्सल होईल आणि त्याला शाळा जबाबदार नसेल. अच्छा अच्छा. हे जे काय बोललात ना, मला फक्त लेखी द्याल का? काय मला लोनला अप्लाय करायचं ना, ते सगळं लागेल मला. फॉर्म आहे ना आमचा, त्याच्यावर सगळं लिहिलंय. बरं बरं, ठीक आहे. चेक चेक चालेल ना? हो. $50,000 ना? हो. हा घ्या. थँक्यू. तुम्हाला आणि तुमच्या मुलाला ऑल दी बेस्ट. आणि अजून एक गोष्ट, हां, म्हणजे ॲक्च्युली अजून एक नियम, पुढच्या वेळेसपासून कंपल्सरी इंग्लिश शाळेत. आणि मुलाशी पण कंपल्सरी इंग्लिश बोला आतापासूनच? हो. इंग्लंड अमेरिकेत आया मूल पोटात असल्यापासून त्याच्याशी इंग्रजीतच बोलतात. काय सांगता? हो. डू यू अंडरस्टँड बाळा?
काय झालं? एवढं अर्जंटली का बोलवलं मला? तुमच्याकडून आलो आणि 2 दिवस हिशोबच करत बसलो. पैसे कसे जमवायचे, दागिने विकायचे का, कर्ज किती काढायचं. 2 दिवस झाले मॅडम, झोपली नाहीये ती. अहो एवढं काय टेन्शन घ्यायचं? अहो पैसे आहेत ते, टेन्शन येणारच. त्याचं सोंग नाही ना आणतायत. तरी मी तिला बोललो, म्हटलं विचार करू नको जास्त. मी बोललो ना, बोल म्हटलं वाटलं तर आपण हे राहतं घर विकू. पण काय? विचार करत बसली सतत. पडली आजारी, दवाखान्यात घेऊन गेलो तिला. आधी तिची तब्येत बिघडली आणि आता आमच्या बाळाची तब्येत बिघडली. 2 लाख रुपयांचं औषध सांगितलंय डॉक्टरने. 2 लाख रुपयांची औषधं? बाळाला मानसिक धक्का बसलाय म्हणाले डॉक्टर. हा फॉर्म तुम्हीच दिला ना मॅडम? रूल नंबर 16 वाचा. ते फीस वन्स पेड. हाच फॉर्म सारखा वाचून टेन्शन आलंय तिला. आणि तिचं टेन्शन बाळाला सुद्धा आलंय. डॉक्टर काय म्हणाल माहिती? डिप्रेशनचा प्रकार आहे हा, डिप्रेशनचा. पोटातल्या बाळाला डिप्रेशन होणं हा फार रेअर प्रकार आहे. हो. पण तुमच्या आजकालच्या फीज, त्या फीज ऐकून हा रोग बळावतोय मॅडम. नाही पण मॅडम तुम्ही म्हणाला ते अगदी बरोबर आहे. ह्याची औषधं फक्त अमेरिका, इंग्लंड या देशांमध्ये अवेलेबल आहेत. ओके. मॅडम म्हणालेला बरोबर म्हणालेले. तुम्ही टेन्शन घेऊ नका, बरा होईल तो. तुम्ही काळजी घ्या. काळजी घ्या. काळजी घेतली असती हो मॅडम, पण औषध घ्यायची आणि औषधासाठी पैसे कुठे आणायचे? पण पैसे. आपण एक काम करूया, मी तुमची फीस परत करते. फीस परत? नाही नको, फीस परत करू नका. ते ऍडमिशन कॅन्सल करू. फक्त ते पैसे अकाउंटला जमा झाले नाहीयेत बहुतेक. मी चेक करते. नाही झाले. बघा नाही तर तुम्ही ना वाट बघा. काय बाळाचा जीव एवढा महत्वाचा नाहीच आहे. तुम्ही वाट बघा. तुम्ही वाट बघा. नाही तसं नाही म्हणायचंय मला. मी आत्ता देते पैसे, तुम्ही अकाउंट डिटेल्स द्या मला. ठीक आहे. पैसे जमा झाले असतील तुमच्या अकाउंटला, चेक करा. अरे झाले की मेसेज आला. झाले मॅडम. खूप चांगले आहात तुम्ही, खूप चांगले आहात तुम्ही. पण काय ना, मला नाईलाजानं पोलिसात जावं लागेल. आणि तुमच्यामुळे आमच्या बाळावर ही वेळ आली. अहो तो अजून शीला नाही गेला आणि डिप्रेशन मध्ये गेला. हो पण मी काय केलंय? तुमचा फॉर्म वाचून, तुमच्या फीज ऐकून झालंय हे सगळं मॅडम. तुम्ही काय लिहिलंय त्यात? 2 महिन्याच्या आत पैसे नाही जमा केले तर तुमचं ऍडमिशन कॅन्सल होईल. एक तर अशा पद्धतीने पैसे घेणं हा गुन्हाच आहे. आणि तुम्ही तर काय लूटमारच चालवली. ह्या आपल्यातल्या गोष्टी आहेत तर कोर्टापर्यंत कशाला जायचं ना? कारण आपल्यातल्या गोष्टी तुम्ही आपल्यात मिटवायला तयार नाही आहात ना. मी औषधाचा थोडा खर्च करते. ओके. आमच्या बाळाच्या औषधांसाठी तुमच्या पैशांची गरज नाही आम्हाला. आमच्या बाळाला डिप्रेशन मधून काढण्यासाठी ना आम्हाला मॅडम पुण्य करायचं आहे, समाजसेवा करायची आहे. पण मग मी काय करू? तुम्ही कोमल वहिनीच्या मुलाची फीस घेऊ नका. नाही तुम्ही तसं करू नका. असंच करायचं. तुमच्या फीज ऐकून ना घर विकायची पाळी आली आहे तिच्यावर. उद्या ती डिप्रेशन मध्ये जायला नको. ओके. मग मी त्यांच्याकडून अर्धी फीस घेईन. चालेल? चालेल. ठीक आहे, चालेल. थँक्यू. चालेल ना? थँक्यू. मी तुम्हाला 50% डिस्काउंट देते ना. आम्हाला? हां. आम्हाला नको. आम्हाला ऍडमिशनही नको. का?
कारण आम्ही स्वतःची शाळा सुरू केली आहे. कुठे? चालता फिरता फक्त एकच धडा शिकवतो, पण तो कायम लक्षात राहतो. आणि आमची फीस पण नाही. आणि आमची कुठे शाखाही नाही.